मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि त्यानिमित्त एक विशेष लेख थेट वार्ता या चॅनलने प्राध्यापक विजय मोहिते जे मुंबईच्या विधी विद्यालयाचे प्राध्यापक आहेत त्यांची मुलाखत पत्रकार प्रतीक्षा यांनी घेतलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. आज बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभर साजरी होत आहे आणि साजरी होत असताना भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली आणि या 78 वर्षामध्ये जी काही राजघटना आंबेडकरांनी दिलेली आहे त्या राजघटनेमध्ये असलेलं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तथा सामाजिक न्याय हे सर्वसामान्य माणसाला मिळालं का या संदर्भात थेट वार्ताचे पत्रकार प्रतीक्षा आहे. प्राध्यापक विजय मोहिते यांची एक वडखर मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीच्या दरम्यान प्राध्यापक विजय मोहिते यांनी सांगितलेलं आहे की जी लढाई आता आहे, जी महात्मा गांधीने लढाई लढली ती 150 वर्षापूर्वीची आहे आणि त्यांनी इंग्रजांची संघर्ष करून ती लढाई केली आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची लढाई ही 250 वर्षापासून या देशावर जी सामाजिक विषमता आहे त्या विषमतेच्या विरुद्ध आहे आणि सामाजिक समता आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज राबवणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आंबेडकरवाद सांगितलेला आहे त्याचे विचार आज 78 वर्षानंतर आंबेडकरवादी लोकांनी घेणं गरजेचं आहे. आंबेडकरवाद म्हणजे काय? शोषण विरहित राज्यव्यवस्था म्हणजे आंबेडकर. या त्या ठिकाणी सर्व लोक समान आहेत, याच्यामध्ये कोणाचं शोषण होणार नाही. आणि मनुवाद किंवा ब्राह्मणवाद म्हणजे किंवा भांडवलशाही लोकशाही म्हणजे काय? ही शोषण करणारी व्यवस्था राहिली पाहिजे या देशामध्ये, अशी व्यवस्था ठेवणं म्हणजे भांडवलदारवाद, ब्राह्मणवाद किंवा मनुवाद असं म्हणता येईल. त्यामुळं आंबेडकरवाद राबवण्यास देशाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं आंबेडकरी जनतेने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तरच या देशामध्ये जे काही स्वातंत्र्य मिळालेले आहे ते स्वातंत्र्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाईल. प्राध्यापक विजय मोहिते यांनी आपल्या मुलाखतीमध्ये या देशाचं वास्तव चित्र रेखाटलेलं आहे. अल्पशा मुलाखतीमध्ये पत्रकार प्रतीक्षा यांनी वेगवेगळ्या प्रश्नांची थेट उत्तरं त्यांनी दिली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरं दिली आणि आंबेडकरवादी जनतेला, आंबेडकरवादी विचाराला आता त्याच्यातून चालना मिळणार आहे. विजय मोहिते यांचं म्हणणं आहे की आताची जी काही राजव्यवस्था आहे किंवा आताचे जे काही राजकीय पक्ष आहे ते आंबेडकरांचा हा उपयोग करून घेतला जातो आणि खरा आंबेडकरवाद सांगितला जात नाही आणि आंबेडकरांचं जोडतोड करून काही गोष्टी सांगितल्या जातात. ज्याप्रमाणे RSS ची लोक आहेत म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीची लोक आहेत म्हणा किंवा मनुवादी लोक आहेत म्हणा, हे आंबेडकरांना विष्णूचा 9वा अवतार ठरवतात, गौतम बुद्धांना विष्णूचा 9वा अवतार संबोधतात, तसंच आंबेडकरांना विष्णूचा 10वा अवतार संबोधतात. म्हणजे मूर्तीपूजा जी बौद्धांनी स्वीकारली नाही किंवा आंबेडकरांनी स्वीकारली नाही, ती मूर्तीपूजा शिकवण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि आंबेडकरांच्या विचाराचं कुठेतरी सरमिसळ करून काही जनतेची, आंबेडकरीवादी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चाललाय काय, असा पडकर विचार विजय मोहिते यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेला आहे. 135व्या जयंतीनिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज अंमलात आणणं गरजेचं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि आज 16,000 शाळा ज्या ठिकाणी बंद होता
आणि आंबेडकरवादी जनता या ठिकाणी काहीच बोलत नाही. आंबेडकरीवादी जनता नाहीत बोलत, आमदार खासदार बोलत नाही. ही शोका. मग या देशामध्ये जी काही भांडवलशाही, या देशामध्ये जी काही मनुभाषा राबवली जात आहे, ती मनुवाद जोपासण्यासाठी आपण जबाबदार नाहीत का? आंबेडकरी जनता जबाबदार नाहीत का? असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे. काही असो, लोकशाही आपली टिकली पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सूत्रे दिलेली आहे. आणि या सूत्रेप्रमाणे 26 जानेवारी 1950 रोजी भारत स्वतंत्र झालेला आहे आणि 78 वर्ष झालेली आहे. आता बरीच लोक शिकलेली आहेत. यूट्यूब सारखं माध्यम आहे. मग मनुवादी असो, ब्राह्मणवादी असो किंवा भांडवलशाहीवादी लोक असो, तर त्यांचा अजेंडा जर राबत असतील तर आंबेडकरवादी जनतेने त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे, त्याला विरोध केला पाहिजे आणि खरी लोकशाही लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंबेडकरांनी ज्याप्रमाणे चौदार तळाचा जो आंदोलन केलं या देशामध्ये 1935व्या जयंती साजरी करत असताना स्वातंत्र्य काळात पिण्यासाठी पाणी हा महार समाजाला किंवा मागासवर्गीय समाजाला दिलं जात नव्हतं आणि भेद होता. मनुष्यामध्ये भेद, वर्णव्यवस्था आणि ही वर्णव्यवस्थेचा भेद करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्यामध्ये एक पाण्याचं आंदोलन केलं आणि त्यामुळं या देशाची जी काही सामाजिक समता आहे ती कशी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. सामाजिक विषमतेवर बोट त्याने ठेवलेला आहे आणि ही सामाजिक विषमता आतापर्यंत जो मनुवादी सरकारे आहेत किंवा मनुवादी विचाराची लोक आहेत किंवा ब्राह्मणवादी विचाराची लोक आहेत ते करतायत. आणि याला श देण्यासाठी आता आंबेडकरवादी लोकांनी क्रांतीला प्रतिक्रांती केली पाहिजे, याच दृष्टीनं अभ्यास केला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती फक्त जयंतीच्या उत्सवापुरती न राहता ही सर्वसामान्य बहुजनांपर्यंत गेली पाहिजे आणि बहुजनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजावून सांगितले पाहिजे. आणि ते विचार या दृष्टीनं आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आमचे आंबेडकरी जनता विचारवंत करतील याबद्दल शंका नाही. आंबेडकरी जनतेचे जे पत्रकार आहेत, सुजाण नागरिक आहे, त्या दृष्टीचा अभ्यास करतील आणि ही अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं बहुजन समाज आहे, ओबीसी समाज आहे जो अज्ञानी होता आणि या ओबीसी समाजाच्या माध्यमातून मनुवादी लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी मागासवर्गीय म्हणजे दलित आणि आदिवासी लोकांवर कुठेतरी गैरसमजुताने शासक म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला. त्याला कुठेतरी आता आंबेडकरी जनतेने या आंबेडकर जयंती निमित्तानं सर्वांचं प्रबोधन केलं पाहिजे, आपले विचार लोकांपर्यंत नेलं पाहिजे आणि ही लोकशाही ठेवली पाहिजे. आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.